दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दीपक, उपोषण गेल्या 13 दिवसांपासून सुरू आहे। 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच वृषाली, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज उपोषणाचा खरं तर 13वा दिवस आहे। जे 2 विद्यार्थी आहेत त्यांची प्रकृती खरं तर अस्वस्थ झालेली आहे। विद्यार्थी हे आपल्या ज्या मागण्या आहेत यावरती ठाम आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकतो की पुण्यातील जे मांजरे येथील आदिवासी वसतिगृह आहे येथे अजून देखील विद्यार्थी आहेत ते उपोषणावरती ठाम आहेत। एकंदरीतच जे उपोषण करत आहेत विद्यार्थी यांच्यातील काही विद्यार्थ्यांना देखील 2दा ते 3दा हॉस्पिटलमध्ये खरं तर उपचार घेऊन ते पुन्हा या जागी उपोषणाला येऊन बसलेले आहेत। मात्र काल जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांनी एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे आणि या पत्रात त्यांना म्हटलेलं आहे की ज्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत या तातडीने मार्गी लावाव्यात अशी त्यांनी त्या पत्रात नमूद केलेलं आहे। एकंदरीतच जे आदिवासी विद्यार्थी यांच्या आंदोलनात रोहित पवार देखील सामील झालेले आहेत। रोहित पवार यांनी देखील 2 दिवसापूर्वी सरकारला इशारा दिलेला आहे की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मार्गी लावाव्यात, नाहीतर सरकारला हे जड जाईल असा देखील इशारा दिलेला आहे। मात्र आदिवासी विद्यार्थ्यांचं काल जे शिष्टमंडळ आहे हे देखील काल जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना भेटलेलं आहे। मात्र जे आदिवासी मंत्र्यांना भेटल्यानंतर त्या मागण्या होत्या त्या मागण्या आहेत त्या आदिवासी मंत्र्यांनी ज्या ऐकून घेतल्या, मात्र लेखी आश्वासन विद्यार्थ्यांनी मागितल्यानंतर ते लेखी आश्वासन देण्यास नकार दिलेला आहे। एकंदरीतच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।